नमस्कार मित्रांनो. सुसंवाद मध्ये आपण बोलताना गेल्या वेळेस थोडं बँकेचे ऑफिसर्स आणि मॅनेजर्स याविषयी थोडं बोललो होतो. ते सोपं उदाहरण होतं. मला फक्त एवढाच मुद्दा त्यामधनं पटवून द्यायचा होता की आपल्याला नेहमीच समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी लोक आहेत तर ते सगळेच चांगले लोक आहेत, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये. परंतु जर एखाद्या सुप्रीम अथॉरिटीशी, देवाशी, परमेश्वराशी, त्याच्याशी जर कधी त्याची सेवा करण्याची आपल्याला चांगली संधी मिळते आहे तर आपण इकडे तिकडे जायची काय गरज आहे. आता यामधलं गोम फक्त अशी आहे की ज्या लोकांना समजा या डायरेक्ट सेवेमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मग त्या लोकांच्या दृष्टीने काय होतं की हे जे बाकी घटक आहेत समाजातले, ज्यांच्याविषयी मी काल म्हणजे मागच्या वेळेस तुमच्याशी बोललो होतो, तर तेच घटक मग सर्वस्व होत राहतात. जसं तुमच्या दृष्टीने समजा तुम्ही एखाद्या हॉरोस्कोप पाहणाऱ्याकडे गेले आणि त्या हॉरोस्कोपवाल्याने तुम्हाला काही सांगितलं, त्यामधनं तुमच्या समस्येचं सोल्युशन निघालं तर आनंद आहे, नाही निघालं तरी आनंदच असतो. पण निघालं तर तुम्ही काय करता की त्यालाच आपलं सर्वस्व समजता, म्हणजे त्यालाच तुम्ही परमेश्वराच्या लाईनीत नेऊन बसवता आणि इतरांना सुद्धा सांगता की आपण जर त्यांच्याकडे गेलो तर ते समस्या ही व्यवस्थित समजून घेतात आहे आणि त्याच्यावर सोल्युशनही देतात आहे. त्यामुळे यातला मुद्दा फक्त असा आहे की ज्यांना ब्रँच मॅनेजरशी ओळखी झालेली नाही आहे त्यांच्या दृष्टीने ऑफिसर्स बँकेमध्ये काम करणारे हेच बँक असतात, हेच बँकेची लास्ट अथॉरिटी असते. तर आता हा तुमच्यावर सोडून देतो मी हा मुद्दा की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वराशी संधान साधण्यात इंटरेस्ट आहे, हे कोणीही यावरनं असं डायरेक्ट कृपा करून असं अनुमान काढू नका की हे किती कठीण आहे, हे काही गंमत आहे का. बिलकुल कठीण नाही आहे. ते संधान साधणं अतिशय सोपं आहे. नेहमीच सगळे संत लोक काय सांगतात की परमेश्वर अतिशय साधा सोपा आहे, आपणच त्याला कठीण करून ठेवलेला आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा तुमचा आहे. आज आपण आता त्याच्याशी समजा जर आपल्याला संधान साधायचं आहे तर याआधी एकदा आपण प्रार्थना या विषयावर बोललो होतो. तर मला स्वतःला तुम्हाला अगदी साध्या शब्दांमध्ये नेहमी सांगायला आवडतं. तर मला आज तुम्हाला अगदी सांगायचं आहे साध्या शब्दामध्ये ते असं की तुमच्या ज्या प्रार्थना असतात त्या प्रार्थना कशा प्रकारच्या आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का. तुमच्यापैकी कोणी वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हणत असतील, स्तोत्र म्हणत असतील, काही आरत्या म्हणत असतील, तर यामधले आता सिंपल शब्दात सांगायचं झालं तर आपलं गणपती अथर्वशीर्ष आहे. तर अथर्वशीर्ष हे अस्खलित संस्कृतमध्ये आहे. आता या संस्कृतमध्ये असलेल्या अथर्वशीर्षाचा शब्दशः अर्थ हा किती लोकांना कळतो हे तुम्हाला माहीत आहे. 99% लोकांना तो कळत असतो. मी 99% मध्ये जरा थोडंसं कमी सांगतो आहे की फारच कमी, एक्सेप्शनली ज्यांचं संस्कृत चांगलं आहे, ज्यांना संस्कृत व्यवस्थित समजतं. 10वीपर्यंतचं संस्कृत असणं वेगळं आणि अथर्वशीर्षाचा अर्थ समजणं वेगळं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्यामुळे होतं काय की ज्याला अर्थ कळत नाही आहे अथर्वशीर्षाचा, त्याने अथर्वशीर्ष यांत्रिक पद्धतीने रोज 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 म्हणायचं, त्याला काय मिनिंग राहणार आहे मला सांगा. तर त्यापेक्षा तुम्ही एक तर अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घ्या किंवा तुमच्या प्रार्थनेचं स्वरूप बदला. आता प्रार्थनेचं स्वरूप बदलायचं म्हणजे काय करायचं. प्रार्थना अगदी साध्या सोप्या शब्दात नाही करू शकत का आपण. जसं अगदी सिंपल साधी प्रार्थना तुम्हाला सांगतो मी की तुम्ही जर तुमच्या आवडीच्या, माझं नेहमीच पहिलेपासून म्हणणं आहे, तुम्हाला जे संत आवडतात, ज्या पद्धतीच्या देवाची उपासना तुम्हाला आवडते, जे तुमचे गुरु सद्गुरू असतील त्यांचीच तुम्ही प्रार्थना करा. जे तुम्हाला आवडतं त्याच पद्धतीने करा. परंतु ही प्रार्थना जर अशी असली, समजा तुमच्या गुरूंना तुम्ही प्रार्थना करताय तर तुम्ही त्यांना म्हटलं की प्रत्येक काम करताना जर तुम्ही माझ्या बरोबर आहात तर कोणतंही काम मला कसं नाही जमणार आहे. तर हेच जर तुम्ही काही संस्कृतमध्ये म्हणायचा प्रयत्न केला तर तुम्हाला किती कठीण जाणार आहे. याच सगळ्या गोष्टी अथर्वशीर्षातही आहेत, याच सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या श्लोकामध्येही आहेत की तूच सर्वस्व आहे. मग आता हेच जर तुम्ही साध्या मराठीत म्हटलं, आपण काय होतं माहिती आहे का, तुमच्या गोष्टी तुमच्या हृदयाला पडतात. पहिले तर त्या परमेश्वरापर्यंत पोचल्या आहेत असं तुम्हाला वाटतं. तिसरी गोष्ट, तुमच्या मनामध्ये इतक्या साध्या सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने प्रार्थना केल्याबरोबर श्रद्धा निर्माण होते. आणि श्रद्धा आणि विश्वास
प्रार्थनेतनं जर निर्माण होत नसेल तर त्या प्रार्थनेला काही अर्थ नाही. एक तुम्हाला असं सिंपल सांगितलं मी की मग तू जर सगळीकडे तू माझ्याबरोबर आहे तर मला कुठलंही काम मी करू शकेन. काही दुसरी प्रार्थना समजा तुम्ही असं लिहिली, असं तुमची नेहमी त्याला नमस्कार करताना देवाला तुम्ही असं म्हणत राहिले किंवा तुमच्या गुरूंना म्हणत राहिले की माझ्या आयुष्यात होणारी जर प्रत्येकच गोष्ट तुमच्या संमतीने होत असेल तर ती माझ्यासाठी वाईट कशी आहे, किंवा रादर तिला वाईट ठरवणारा मी कोण आहे. कारण होणारी जर प्रत्येक गोष्ट आहे तुमच्या संमतीने होते आहे तर मग मला काळजी करायचं कारणच नाही, मग ती छानच असणार आहे. मग मी त्यातनं वाईट काय काढू. त्यामुळे जे काही होणार आहे त्याला मी आनंदाने सामोरं जाईल आणि त्यातनं बेस्ट काढायचा प्रयत्न करेन. किती साध्या आणि सोप्या प्रार्थना आहेत बघा, याच्यामध्ये काहीच नाही आहे. साधे सिंपल मराठीमध्ये जे पण तुमच्या हृदयाला ते पडतं. आणि दिवसातनं अशा प्रार्थना तुम्ही 2दा 4दा 5दा कुठलंही काम करायच्या आधी, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना म्हणत राहिले तर त्याचा इतका चांगला इम्पॅक्ट होतो, इतका चांगला परिणाम होतो की तुम्हाला काय सांगतो. सगळ्याच गोष्टी त्याच्यावर सोपवल्या. यांनी हळूहळू अनकंडिशनल सरेंडरची आपल्याला सवय लागते. त्यानंतर मग आपण काय करतोय, आपण देण्या घेण्यातनं जरा दूर होतोय. कारण नेहमीच प्रार्थनेच्या बाबतीत किंवा परमेश्वराच्या भक्तीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ज्या दिवशी आपलं मागणं बंद होईल, ज्या दिवशी प्रार्थनेतनं आपलं मागणं बंद होईल त्या दिवशीच परमेश्वराचं परमनंट स्वरूपाचं देणं सुरू होतं. आता हे आपल्यावर आहे की आपल्या प्रार्थनेमधनं आपण किती लवकर आपलं मागणं बंद करतो. कारण आपल्याला काय हवं आहे हे त्याला कळत आहे ना, मग काय 4-4दा एकच एक गोष्ट मागत राहतात. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते त्याला जर कळत आहे तो देईल ना तुम्हाला, आणि तो देतोच. बरेचदा नंतर आपल्याला जाणीव होते की आपल्यासाठी जेवढं आवश्यक होतं त्याहीपेक्षा जास्त आपल्याला मिळालेलं आहे. मग जर असं होत आहे तर का आपण थोडं साध्या शब्दात सांगायचं तर का असं भिकाऱ्यासारखं मागत राहतो. आपली डिमांड लिस्ट काही कमी होतच नाही, उलट आहे. आणि आपली छोट्या छोट्या डिमांड्स राहतात. या विरुद्ध त्याचं जे देणं राहतं ते परमनंट नेचरचं राहतं. त्यामुळे आपल्या प्रार्थनेतनं जितक्या लवकर मागणं बंद करू तितक्या लवकर त्याचं देणं सुरू होतं. बरोबर. बस या अशा प्रार्थना आहे. आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेवटच्या प्रार्थनेचं स्वरूप तेच राहू शकतं की परमेश्वरा बस तू मला आता काही देऊ नको आणि मी तुला काही मागत आहे. याचं कारण आहे की बा आता मला असं वाटतं की बस परमेश्वरी तत्वाशी एक होणं हेच जर आयुष्याचं ध्येय आहे तर मग आता या पलीकडे काय जायचं आहे. छान आनंदात तू मला काही देऊ नको आणि मी तुला काही मागत नाही. कारण काय झालेलं आहे की आपल्याला माहीत होऊन जातं की तुम्ही जेव्हा परमेश्वरी तत्वाशी एक होता तेव्हा तुमच्या मनात आलेली कुठलीही गोष्ट ताबडतोब होते. आणि त्यामुळेच काय होतं मित्रांनो, परत माझं वाक्य ऐका, परमेश्वरी तत्वाशी एक झाल्यानंतर तुमच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट 100% घडते. आणि म्हणूनच त्या क्षणापासून तुम्ही परमेश्वराला काहीही मागण्याचा विचारही मनात आणत नाही. कारण विचार मनात आला की होतं. मग त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपल्या मनात विचार आणल्याने या मागण्याचा त्याला त्रास होऊन राहिलेला. पटकन ती गोष्ट घडते. कशाला असं करायचं, कशाला नैसर्गिक चक्र जे आहे निसर्गाचं चक्र त्याला कशाला काहीतरी वेडवाकडा फिरवायचं, काहीच गरज नाही. जे परमेश्वर करून राहिलेलं आहे ते आनंदाने स्वीकारू आणि पुढे जाऊ. तर मित्रांनो, तुमच्या प्रार्थना तुम्हाला जेवढ्या साध्या सरळ ठेवता येईल तेवढाच तुम्हाला फायदा. संस्कृत तुमचं खूप छान असेल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळत असेल तर तुम्ही म्हणताय त्या आरत्या, तुम्ही म्हणताय ती स्तोत्र, हे सगळे तुम्हाला समजतील. त्यातनं जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होऊ शकत असेल तर तुम्ही म्हणा. नाही तर साध्या सोप्या मराठीमध्ये तुम्हाला जसं आवडतं तशा तुमच्या प्रार्थना तुम्ही तयार करा आणि त्याच तुम्ही म्हणा. यातनंच तुमच्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण होईल आणि त्यातनंच पुढचा मार्ग सुकर होईल. ठीक आहे. नमस्कार.